असा छान छान मोगरा तुम्हालाही पाहिजे आहे का? तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल की मी सांगितलेलं आहे की मी रिंग करून मोगरा कसा लावते. तर मी तुम्हाला तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. तर बघू शकता किती छान असा मोगरा आपला आलेला आहे. कारण मी हा काय नर्सरीतून रोप आणलेलं नाही आहे, मी घरी तयार केलेलं रोप आहे. आणि मी कशाप्रकारे रोप तयार करते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तो हा असो किंवा तो दुसरा जो असतो ना, तो गोल गोल फुलांचा मोगरा असो, कुठलाही असो मोगरा, हा बघा किती छान असे फुलं आपल्या मोगऱ्याला आलेले आहेत. आणि कुठलंही आपण याला खत वगैरे नसतंच आपल्याकडे, म्हणजे जे शेणखत वगैरे असतं जमिनीत आपण टाकतो. प्रत्येक झाडांबरोबर तेच असतं, फक्त पाण्याची व्यवस्थित काळजी घ्यायची. तर हे बघू शकता तुम्ही किती छान असे फुलं आपले हे पण मोगऱ्याला आले. तर मी ह्याच मोगऱ्याचं रोप तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. म्हणजे लावणार आहे, ते नंतर उगवणार आहे. तर बघू शकता ह्या मोगऱ्याची अशी लांब एक काडी काढून घेणार आहे. आणि नंतर मी त्याची कशाप्रकारे रिंग करून जमिनीत पुरणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता किती छान अशा कळ्या आपल्या फुलाला मोगऱ्याला लागलेले आहेत. ते माझ्याकडे 2 प्रकारचे आहे. एक तो आधी दाखवलेला आणि एक हा. तर याची झाडं 2-3 आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओ तर नक्कीच दाखवेल ते. तर बघू शकता किती छान अशा सुंदर सुंदर छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत. तर कशाप्रकारे मी काडी कट केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार. तर चला आपण याची ना एक छान अशी काडी कट करून घेऊया, जी लांब आणि थोडीशी कवळी, थोडीशी निबर पाहिजे. कारण आपण जेव्हा हे बघा अशी कट करून घ्यायची आहे, जास्त निबर नाही घ्यायची आहे, कारण त्याची रिंग मोडली नाही पाहिजे किंवा अशी नाही का तुटली नाही पाहिजे. आपण जेव्हा ते गोल करतो तेव्हा हे बघा अशा प्रकारे ही काडी मी काढून घेतलेली आहे. आणि नंतर आपण याची छान अशी चुंबळ करून घेणार आहोत, म्हणजे रिंग करून घेणार. तर हे बघा अशा प्रकारे ही आपण रिंग करून घेतलेली आहे. आणि हे जे आहेत ना, हे टोक हे आपण म्हणजे इथे जे आहे ना जॉईंट दोन्ही याचं तिथे आपण बांधून घेणार आहोत. नाही बांधलं तरी जमतं, पण शक्यतो बांधाच. कारण काय होतं की ते असं आपण जेव्हा मातीत पुरतो ना की ते मग असं उकलती रिंग, अशी मोडती ती, म्हणून बांधून घ्या शक्यतो. तर बघू शकता तुम्ही कुणी कुणी अशी पण चुंबळ ठेवतं. म्हणजे मी ते झाड लावलं होतं ना, तर त्याची गोलच चुंबळ ठेवलेली होती, जेणेकरून ती चारही बाजूनी फुटून येते. तर तुम्ही जर कुंडीत लावलं असाल तर कुंडीत एकदम उत्तम, कारण कुंडीत खूप छान असे लागली जाते आणि पूर्ण कुंडीच भरून येते त्याने जेव्हा आपण ते रोपतं तेव्हा. तर कोणी कोणी कासरा काड्यांनी पण रोप तयार करतं, पण त्याला खूप काळजी घ्यावी लागते. तर हे बघा अशा प्रकारे मी दोऱ्याने बांधून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर बांधल्यानंतर, कारण मोबाईल पण मलाच धरायचा आणि हे पण मलाच करायचं आहे. बघा अशा प्रकारे मी जॉईंटवर बांधून घेतलेली आहे. आणि आता आपण ही कशाप्रकारे जमिनीत लावणार आहोत, तर चला मी तुम्हाला दाखवते कसं खड्डा घेणार आहे आणि कशी लावणार आहे. आता तुम्ही तुम्हाला जर जागा असेल ना की जिथे आपला पाय वगैरे पडणार नाही, एक साईडला असेल, तर तुम्ही अशी ही चुंबळ म्हणजे गोल जर पुरली तर एकदम छान. कारण चारही म्हणजे पूर्ण पूर्ण रिंगच ती फुटून येते. अशी तरी उभी पुरल्यावर अर्धी फुटते, पण तशी पूर्ण फुटून येते. जर शक्य असेल तर तुम्ही गोल पण लावू शकता. आणि मी इथे असं बागेतच आपल्या एका मिरचीच्या तिथे मी याला असं खड्डं करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे खड्डं केलेलं आहे. आणि आता मी उभी चुंबळ ठेवणार आहे, गोल नाही ठेवणार, कारण एवढी जागा नाही आहे मला. आणि हे जे असते ना, जी शेंड्याची बाजू असते ना, आपण जे जॉईंट दिला जी शेंड्याची बाजू असते ती थोडीशी वर ठेवा. कारण कधी कधी ना तो शेंडा तसाच रोपून जातो, ते सुकत वगैरे काही नाही. आणि जेव्हा हे मोगरा फुटेल ना, तर हे दोन्ही साईडनी ना फुल असं फुटून येईल, जेणेकरून ते नाही का एकदम म्हणजे असे गुच्छ गुच्छ दोन्ही बाजूनी पूर्ण रिंग फुटून येते. हे जरी वरचं जरी वाळलं किंवा हे पानं बिणे सुकून जरी गेले ना, तरी काही अडचण नाही. कारण जे नवीन रोप जे तयार होणार आहे ना, तर ते जमिनीतून उगणार आहे. आणि मधून म्हणजे ते जमीन जी मधली बाजू असते ना, हे जे मी आता हात लावली, ही सुद्धा बाजू आतून फुटून येते एकदम छान अशी. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी खत जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही खतं पण वापरू शकता. चुलीतली राख म्हणा किंवा अजून कुठले तुमच्याकडे खते असतील ते खतं पण तुम्ही वापरून छान लावू शकता. म्हणजे रासायनिक नाही, रासायनिक खतांनी जळण वगैरे ते काढी, कारण आपण ती रोपायची आहे आत्ताच. शेणखत किंवा राख असे जे खतं असतील मातीत घालून जे आपण हे करतो, ते खतं जर असतील तर नक्कीच तुम्ही टाकू शकता. आणि अशा प्रकारे मी रिंग लावून घेतलेली आहे आणि आपण याला आता पाणी टाकणार आहोत. तर याची पाण्याची भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. पाऊस जर आला तर काही अडचण नाही, आणि उष्ण पण असलं तर एकदम छान असं फुटून येतं ते. तुम्हाला मी नंतर दाखवेलच पुढच्या व्हिडिओ, म्हणजे जेव्हा फुटेल तेव्हा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. कारण इथे आपली मिरची आणि पत्ताकोबी आहे, तर ते दाखवताना तुमच्या नजरेत येणारच आहे झाड. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने लावायचं आहे. फक्त काडी जेव्हा तुम्ही काढताल मोगऱ्याची, तर ती लांब बघून घ्या. कुठूनही तुम्ही जर आणत असताल बाहेरून
तर लांब बघून काडी आणा आणि तिची मस्त अशी रिंग तयार करा. रिंग तुटू देऊ नका, मोडू देऊ नका कुठे. आणि मग ती रिंग अशी जमिनीत पुरून द्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोल पण पुरू शकता किंवा अशी पण पुरू शकता. पण याने ते काय होतं, काडी जेव्हा आपण उभी लावतो ना तर त्याची खूप काळजी बी घ्यावी लागते आणि कधी कधी काडी फुटली की जळून जाते. जे कोंब येतात 4-5 पाण्याचा त्यानंतर फुटून जाते. ही फुटत नाही, म्हणजे जळत नाही. एकदम छान अशी आणि पूर्ण जमिनीतून गारवा येत असल्यामुळे ते अजिबात जळत वगैरे नाही. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हा मोगरा इथे लावलेला आहे. तर इथून पुढे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेलच की कसा कसा फुटलेला आहे, किती किती छान आलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोगरा दाखवतच जाणार आहे, कारण रोज रोज त्याच्यात थोडे तरी बदल होणार आहेत आणि छान असा आपला मोगरा फुटणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे बघा. इथे हे जी काडी जरी वरची वाळली ना तरी काही अडचण नाही, कारण ते जमिनीतून फुटून येणार आहे. तर चला आपण भेटू परत. कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आणि तोपर्यंत काळजी घ्या. चला आपण भेटू परत. बाय बाय.